हुतात्म्यांना अभिवादन करून 1 मे जागतिक कामगार दिवसाच्या आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कामगार, कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी वर्गांना, त्याचप्रमाणे माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचून राहिलेला आहे, व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, त्या संपूर्ण कामगार, कष्टकरी, शेतकरी, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना 1 मे जागतिक कामगार दिवस आणि संयुक्त महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भारताचे, जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, विद्येच्या खऱ्या देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु आपल्याला विसरायची अशी सवय झालेली आहे. आणि त्या सवयीमुळे जर अशी सवय आपल्याला लागत गेली विसरण्याची, तर आपल्यावर परत अन्याय अत्याचार हा सुरू होत राहतो. पण आपण विसरलो नाही. आपले न्याय हक्क आपण जाणून, किंवा माणसाचं कर्तव्य काय आहे, माणसाचं मूल्य काय आहे, हे जाणून जर या प्रस्थापितांसमोर आपण जर उभे ठाकलो, तर निश्चितच येणाऱ्या काळात आपला विजय निश्चित राहतो. हा 1 मे कामगार दिवस आणि संयुक्त महाराष्ट्र दिवस आपण का साजरा करत असतो? उलट आजच्या दिवशी अनेक कामगार कर्मचाऱ्यांच्या त्यांच्यावर गोळ्या चालून, त्यांना मृत्युमुखी पाडून हा आजचा दिवस निर्माण झालेला आहे. मग हा दिवस आपण का साजरा करतो? त्याच्या मागे उद्दिष्ट आहे की त्या ज्यांनी आपल्यासाठी हे बलिदान दिलेलं आहे, त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे, म्हणून आपण आपला हा आजचा दिवस साजरा करत असतो. किंवा सुट्टी आहे म्हणून आपण घरी साजरा करत असतो, त्याचं उत्तर नाही आहे. अनेक शहरात, अनेक राज्यात, अनेक देशात, जर माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर व्हिडिओ, फेसबुकच्या चॅनलवर जर तुम्ही पाहिलं, तर अनेक शहरात मोठमोठ्या रॅल्या निघतात. आपल्या अकोला शहरातही आपण काढत होतो, परंतु हे पर्यावरणाच्या म्हणतो ना आपण, विसरल्यामुळे काय आघात होत असते. आपण झाडं लावणं विसरलो, आपण झाडं संगोपन करणं विसरलो. जे मागची पिढी होती त्यांनी पर्यावरणाकडे लक्षच दिलं नाही, म्हणून पर्यावरणाचं असंतुलन निर्माण झालेलं आहे. त्यातून पाहून राहिलो आपण की अकोला आपलं 42 ते 45च्या जवळपास गेलेलं आहे. अशी माहिती आहे या वर्षीची की 50च्या जवळपास आपला अकोला तापणार आहे. तरी आपण आपल्या घरासमोर काही झाडं लावत नाही. म्हणून पर्यावरण वाचवा, झाडं लावा, हे सुद्धा उद्दिष्ट आजच्या आपल्या या कार्यक्रमातून आपल्याला द्यायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे, ज्या काळात कोणताच कायदा नव्हता, 1700-1800 वर्षाची गोष्ट आहे, इसवी सन 1717 मध्ये, त्याच्या अगोदर जेव्हा औद्योगिक वसाहती सुरू झाल्या, माणसाकडून काम करणं सुरू झालं, त्या काळात आपले लोक सकाळी 8 वाजता, सकाळी दिवस उगल्यापासून, म्हणजे सकाळी 4-5 वाजतापासून तर रात्री दिवस मावळेपर्यंत, 5-6 वाजेपर्यंत हे कामगारांकडून गुलामासारखं काम करून घेत होते. मग त्या रशियामधील काही कामगारांना जागे झाले ते, आणि सन 1717 मध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं फार मोठं. आणि त्या आंदोलनातून कामगारांना 8 तासाचा कायदा निर्माण करून घेतला. तो एकच कायदा निर्माण करून घेतला का? नाही,
त्यासोबत हा जो आपण लाल झेंडा पाहतो, आंदोलन उभं झाल्यानंतर आंदोलनावर तुम्हाला माहिती आहे आपलं आंदोलन उभं झालं होतं 53 दिवसाचं, पण गोळीबार झाला का आपल्या आंदोलनावर? भविष्यात होऊ शकते. त्याच प्रकारे हा गोळीबार इथं झाला 1717 मध्ये आणि लोक मृत्युमुखी पडले. तेव्हा कोणता बावटा नव्हता, हिरवा बावटा नव्हता, लाल बावटा नव्हता, पिवळा बावटा नव्हता, काळा बावटा नव्हता, निळा बावटा नव्हता, काहीच नव्हता. कोणता झेंडा नव्हता त्या काळात. कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी. ते जे मृत्युमुखी लोक पडले त्यातील एका व्यक्तीनं आपल्या अंगाचा शर्ट काढला मरण्याच्या अगोदर. त्याच्या हातात जे काही काळी असणार किंवा एखादी बंदूक सापडली असणार त्या काळातली, ते बंदूक किंवा त्या काळीच्या आधारे त्या शर्टाचा तो झेंडा आपला तयार झालेला आहे. म्हणून फक्त या झेंड्याचा कलरच लाल नाहीये, रक्तातून माखलेला आपला झेंडा आहे, बलिदानातून माखलेला आपला झेंडा आहे. म्हणून याचा विसर न व्हावा, हे सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवावे. मला अपेक्षा आहेच या वर्षी तुम्ही बीजेपी सोडून सर्वांनाच मतं दिलेली आहे. आपापल्या हिशोबाने आपापला जो उमेदवार, आपल्याला जो उमेदवार आवडला असेल बीजेपी सोडून, त्या सर्वांना आपण मतं दिलेली आहे. येणारही जे निवडणूक आहे नगरपंचायतचं, नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं, ग्रामपंचायतीचं, त्या निवडणुकीतून सुद्धा आपल्याला या बीजेपीला हटवून काढायचं आहे. नाही ते त्यांना सांगितलंच आहे, ज्या कामगार कायद्यासाठी आपण बलिदान दिलं ते कामगार कायदे मोडून आता परत 12 ते 14 तास काम करून घ्या, असं ते कामगार मंत्र्याचे प्रधान सचिव स्टेटमेंट देतात. त्या कामगार मोठे मोठे जे दार्शनिक म्हणतो आपण त्यांना, वैचारिक लोक म्हणतो, ते वैचारिक लोक म्हणतात आता की भारतात 8 घंटे काम करून काम होणार नाही. उलट काही देशात अशी प्रथा सुरू झालेली आहे की जिथे बेरोजगारी जास्त वाढलेली आहे, त्या देशात कामाचे तास 8 तासावरून आता 4 तासाची शिफ्ट केलेली आहे. त्याच्यावरून बेरोजगारी वाढणार आहे की कमी होणार आहे? जर तुमच्या अंगणवाडीत 4 तासानं एक सेविका आणि 4 तासानं दुसरी सेविकेनं काम केलं, बेरोजगार वाढणार आहे की कमी होणार आहे? बेरोजगारी कमी होणार आहे. कारण मग 2 सेविका काम करतील ना 8 तासात, 2 मदतनीस काम करतील 8 तासात. असं जास्तीत जास्त लोकांना काम कसं मिळावं, लोकांना रोजगार कसा मिळावा, याच्यासाठी अनेक सरकार प्रयत्न करीत आहेत. पण आपलं भारत सरकार भांडवलदारी सरकार, तर ते काम वाढवायचं सोडून ठेकेदारीत कसं व्हायला पाहिजे. मागे आता मी रेल्वे स्टेशनवर गेलो होतो परभणीच्या प्रचारासाठी, आपला राजन क्षीरसागर यांच्या. आपल्या भारताच्या रेल्वेचं नाव काय आहे? भारताच्या रेल्वेचं नाव काय आहे आपल्या माहिती आहे का कोणाला? काय असते तिकीटवर लिहिलेलं? कोणती रेल्वे असते? भारतीय रेल्वे. मग तुम्ही आता जा आणि त्या भारतीय रेल्वेच्या तिथं जर एखादी मालगाडी पाहिली तर त्या मालगाडीवर अडाणी रेल्वे लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? म्हणजे होऊन नाही, या 24 मध्ये आला तर मोदी देश होऊन नाही, भारताचं नाव काढू भविष्यात. याच्यासाठी आपल्याला आपले न्याय हक्कासाठी तर भांडावंच लागेल. त्यासाठी तर दुमतच नाहीये. आपले अनेक प्रश्न आहेत. अंगणवाडीच्या वेळेचा प्रश्न असो, आताच त्या दिवशी मला परवा दिवशी आता मी टाकणार आहे 2-3 दिवसात ते पोस्ट, वाशिम मधल्या महिला भेटल्या. आपल्याला आपल्या घरी जाऊन, तुमच्या लाभार्थ्याच्या घरी जाऊन काही शिजवून त्याची माहिती व्हॉट्सअपवर पाठवावी लागते का?